सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। पिंपरी चिंचवडचं पाणी जसं मुळामोठामध्ये सोडलं जातंय तसंच त्या भागातलं मोठ्या उद्योग नगरीतलं पाणी संपूर्ण इंद्रायणी नदीमध्ये सुद्धा सोडलं जातंय। इंद्रायणी नदी पुढे जाऊन तीर्थक्षेत्र आळंदी गावातून जाती आणि इंद्रायणी नदीला खऱ्या अर्थाने एक मोठं महत्त्व आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून त्या ठिकाणी भाविक भक्त त्या ठिकाणी येत आहेत। आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की इंद्रायणी नदीचं पावित्र्य राखण्यासाठी त्या ठिकाणी इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार। यापूर्वी सुद्धा अनेक विषय इंद्रायणीच्या संदर्भात झालेले आहे। माझी विनंती आहे की आपण इंद्रायणी संदर्भात ठोस निर्णय या सभागृहामध्ये आम्हाला मिळावा आणि जलपर्णीच्या संदर्भात सुद्धा काय करणार आहेत या संदर्भात सुद्धा माहिती मिळावी। अध्यक्ष महोदय, हा विषय जरी पुणे पिंपरी चिंचवड मुळा-मुठा नदीचा असला तरी सर्व अर्थाने नद्यांच्या प्रदूषणाचा विषय अत्यंत गंभीर आहे। मग ती इंद्रायणी नदी असो, पंचगंगा नदी असो, मुळा-मुठा असो, गोदावरी असो, या सर्व नद्यांचा प्रश्न गंभीर आहे। मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा याच्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि एक कन्सॉलिडेटेड प्लॅनची गरज आहे। एक टास्क फोर्स तयार करायची गरज आहे। पर्यावरण विभागाला नोटीस देणे याच्या पलीकडे न्यायची गरज आहे। नोटीस देऊन उत्तर मागण्यापेक्षा इम्प्लिमेंटेशन मध्ये पार्टिसिपेट करण्याची गरज आहे। या नद्यांना नगरपालिकाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, म्हणजे थोडक्यात नगरविकास खातं, जलसंपदा खातं आणि पर्यावरण खातं यांचा एक टास्क फोर्स तयार करून याच्याबद्दल एक कन्सॉलिडेटेड प्लॅन करण्याची गरज आहे। सुदैवाने आपण जेव्हा रस्त्याचा विचार करतो, नॅशनल हायवे असतो, तो नॅशनल प्रॉपर्टी असतो, स्टेट हायवे ही राज्याची प्रॉपर्टी असतो, पण नदी मात्र ग्रामपंचायत मध्ये गेली की त्यांची प्रॉपर्टी, नगरपंचायतच्या क्षेत्रातून वाहिली की त्यांची प्रॉपर्टी, महानगरपालिका त्यांची प्रॉपर्टी। एक संपूर्ण नदी ही प्रॉपर्टी ही राज्याची आहे आणि राज्यातून वाहणारी प्रत्येक नदी ही प्रदूषण मुक्त कशी होईल यासाठी एक कन्सॉलिडेटेड प्लॅन तयार करून टास्क फोर्स तयार करून 5-6 वेगवेगळ्या खात्यांचे लोकांना एकत्र करून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानंतर आणि त्यांच्या सूचनांनंतर एक टास्क फोर्स तयार करून आम्ही याच्यामध्ये एक चांगला प्लॅन घेऊन येत आहोत। यामध्ये आपली जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो सिवेज ट्रीटमेंटसाठी ती खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे। नवीन टेक्नॉलॉजी आपण वापरल्या पाहिजे। यासाठी आम्ही आत्ताच IIT मध्ये एक कार्यक्रम घेतला। एक मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या IIT मधल्या वेगवेगळ्या लोकांचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेतलं आणि नवनवीन टेक्नॉलॉजी या नगरपंचायत पासून महानगरपालिकांपर्यंत त्या मिळाल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करत आहोत। याच्यासाठी मला आज मुख्यमंत्री महोदयांनाही आज ते आहेत सभागृहात की आपण अनेक ठिकाणी समित्या करतो। आपण संजय गांधी निराधारची समिती करतो, आपण श्रावणबाळची समिती करतो, तसंच पर्यावरणाची समिती असावी। त्या समितीमध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकारी असावे, म्हणजे जे बिल्डिंगचे प्रायव्हेट STP सुद्धा आहेत त्यांना सुद्धा मॉनिटर करणं शक्य होईल आणि STP तयार असून सुद्धा न ट्रीट करता पाणी नद्यांमध्ये सोडण्यासाठी आपण कुठेतरी एक त्याच्यावर अंकुश आणू शकू असं या निमित्ताने सांगते। हेच इंद्रायणीला लागू आहे, हेच गोदावरीला लागू आहे,